मान्सूनपूर्वीच आता शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज आली आहे। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफीला मंजुरी देण्यात आली आहे। 56 लाख शेतकऱ्यांना आता याचा लाभ होणार आहे। अत्यंत मोठी बातमी आता शेतकऱ्यांसाठी समोर येते। राज्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण 10 निर्णय घेतलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। शेतकरी कर्जमाफीला मंजुरी मिळालेली असून राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मिळालेली आहे। 56 लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार असून वन टाइम सेटलमेंट प्रोत्साहनपर अनुदान मिळणार। तसेच 20 जूनच्या आसपास पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळणार। योजनेमध्ये जमीन धोरणाचा निकष नाही। विदर्भामध्ये भीषण पाणीटंचाईची चाहूल लागलेली असून अमरावती विभागातील 288 प्रकल्पांमध्ये केवळ 34.72% पाणीसाठा आहे। राज्यामधील 100 तालुक्यांमध्ये 28 दिवसांमध्ये जमीन मोजणी होणार। 1 जूनपासून झाली सुरुवात। पुढील महिन्यामध्ये आणखी 150 तालुक्यांमध्ये राबवणार मोहीम। मान्सून हा 2 दिवसांमध्ये केरळमध्ये धडकणार असून राज्यातील आगमन हे 14 जूनपर्यंत लाभणार आहे। हवेचे दाब आणि वाऱ्याची गती अनुकूल नसल्याने मान्सून दक्षिण भारतीय किनारपट्टीवर अडखडलेला आहे। तो केरळमध्ये 4 जून रोजी येईल असा नवा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिलेला असून त्यामुळे राज्यामध्ये तो 10 जूनऐवजी आता 14 जून दरम्यान दाखल होईल असा प्रकारचा अंदाज व्यक्त केला जातोय। पाथर्डीमध्ये वादळी पावसाची दमदार हजेरी झालेली असून करंजीमध्ये भाजी विक्रेत्यांसह बाजारकरूंचे हाल होत आहे। वादळामुळे शेड छत्र्या उडाल्या। बहिरोबावाडीतील कांदा उत्पादकांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे। 1.70 कोटी लाडक्या बहिणींना योजनेचे नियमित पैसे मिळणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माहिती देण्यात आली। कोयना धरणामधून 8 TMC पाण्याचे बाष्पीभवन झालेले असून 10 वर्षांमध्ये कोयना धरणात 76.50 TMC पाणी बाष्पीभवनामुळे वाया गेलेले आहे। व्यावसायिक गॅस दरवाढीने हॉटेलचे खाणे झाले महाग। हॉटेल खाद्यगाड्यांवरील पदार्थांची दरवाढ झालेली आहे। चहा नाश्ता जेवणासाठी खिशाला कात्री बसत आहे। शक्तीपीठ विरोधामध्ये मोर्चा काढण्यात आला असून माढामध्ये शेतकऱ्यांनी दिले तहसीलदारांना निवेदन। तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। नाशिक जिल्ह्यामध्ये वळवाची दमदार सलामी। बळीराजा सुकावलेला असून उकड्यापासून सुटका होते। मशागतीच्या कामाला येणार वेग। कडधान्य प्रक्रिया युनिटसाठी 25 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार। शेतकरी संस्था व उद्योजकांनी 30 जूनपर्यंत अर्ज सादर करण्याची मागणी केली जाते। प्रधानमंत्री सूर्यघर योजनेमध्ये महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे। एका दिवसामध्ये 4700 घरांवरती बसवले सौर प्रकल्प। कंत्राटदार नोंदणीमध्ये सुद्धा उल्लेखनीय कामगिरी। राज्यामध्ये यंदा सरासरी 98% पाऊस पडणार असून जून जुलैमध्ये ओढ आहे, पण गंभीर दुष्काळ जाणवणार नाही। नांदेड परिसरामध्ये वादळी वाऱ्याच्या तडाख्याने केळीच्या बागा भुईसपाट झालेल्या असून मुदखेड तालुक्यातील बागायतदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे। कुणबी प्रमाणपत्रासाठी सरकारची लेखी हमी। मनोज जरांगे पाटील म्हणाले, महिनाभरामध्ये सुधारित GR येणार। सरकारकडून कुणाच्याही दबावाला बळी न पडण्याचे आश्वासन दिले। सौर ऊर्जा प्रकल्पाच्या सावलीमध्येच अंधाराचे साम्राज्य असून उकड्याने होरपळ होते। लोड शेडिंग आणि विजेचा लपंडाव सुरू आहे। जेऊर उपकेंद्रांतर्गत गावाचा आंदोलनाचा इशारा देण्यात आला। आता दर 10 वर्षांनी कमी पावसाचा पावसाळा होतोय। यंदा चिंता असून मागील वर्षी ला निनो संकेतधार, तर यावेळी पुन्हा अल निनो। रासायनिक खतांच्या वाढत्या किमतींवरती नियंत्रण आवश्यक असून सोलापूर सीड फर्टिलायझर अँड पेस्टिसाइड डीलर्स असोसिएशनची मागणी केली जाते। केंद्रीय मंत्री JP नड्डा यांना निवेदन दिले। ओखरा ड्रीप योजनेसाठी शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। टाक येथे अनुदानाच्या लाभार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्ज शिबिरामध्ये शेकडो शेतकरी सहभागी झाले। वादळी वाऱ्याने 9 ठिकाणी झाडे उन्मळून पडली। अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत असून अग्निशमनचे पथक घटनास्थळी दाखल झाले। रेशन दुकानदारांचे 6 महिन्याचे कमिशन थकलेले असून स्वस्त धान्य दुकानदार महासंघाने पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन दिले। ज्वारीला 4350 तर पांढऱ्या तुरीला 8151 रुपयांचा भाव मिळतोय। बाजार समितीमध्ये 12.42 क्विंटल शेतमालाची आवक झालेली असून सोयाबीनला 7400 रुपयांचा दर मिळत आहे। पतविक्रेत्यांना 21.56 कोटींचे कर्ज वाटप करण्यात आलेले आहे। PM स्वनिधी 6 वर्षांमध्ये हजारो लघु व्यावसायिकांना आर्थिक बळ। छोट्या व्यावसायिकांची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरू झालेली आहे। जालनेकरांनो, तुम्ही सावधान व्हा, कारण पुढील 48 तास धोक्याचे असून दक्षता घ्या। विजांच्या कडकडासह वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे।
वाढत्या तापमानामुळे मिरची पिकाला फटका बसत असून आणवा परिसरामध्ये मिरचीची कवडी रोपे करपू लागलेली आहे. लागवड केलेला खर्च वाया जाण्याची भीती व्यक्त होते. कृषीची महाडीबीटी पूर्वसंमती सेवा 6 महिन्यांपासून ठप्प झालेली आहे. 1084 शेतकरी अनुदानापासून वंचित आहे. पूर्वसंमती सुरू करा. शेतकऱ्यांकडील स्टॉक संपताच वाढले सोयाबीनचे दर. भाववाढीचा नफा व्यापाऱ्यांच्या घशामध्ये जातोय, शेतकऱ्यांचा आरोप केला जातोय. पीक विम्यासाठी मुख्यमंत्री दरबारी पाठपुरावा करा. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मुख्यमंत्री व कृषी मंत्र्यांची भेट घेणार खासदार बजरंग सोनवणे म्हणाले. 1,56,000 लिटर लॉकेल मंजूर करण्यात आले. मिळाले केवळ 20,000 लिटर. नांदेड परिसरामध्ये 2 महिन्याची प्रतीक्षा संपलेली असून 16 पैकी अवघ्या 3 तालुक्यांनाच पुरवठा केला जातोय. ग्राहक अजून सुद्धा वंचित आहे. निवघ्यामध्ये नुकसानग्रस्त केळीच्या बांधावरती खासदार रवींद्र चव्हाण गेले. मध्य प्रदेशच्या धर्तीवरती केळी उत्पादकांना हेक्टरी 2 लाख रुपयांची भरपाई द्या. शेतकऱ्यांच्या बैलगाडीचं उमरीमध्ये रास्ता रोको. धानोरा मंडळातील जवळपास 18 गावातील शेतकऱ्यांना पीक विमा देण्याची मागणी केली जाते. शेतकरी कर्जमुक्ती योजना अखेर लागू करण्यात आली. 2019 मध्ये कर्जमाफी मिळालेल्यांच्या लाभाला कात्री बसणार. देशामध्ये यंदा गव्हाची हमीभावाने विक्रमी खरेदी. गतवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा सुमारे 17% खरेदीत वाढ झालेली आहे. कांदा बियाण्याला 600 ते 1200 रुपयांपर्यंत दर मिळतोय. दर स्थिर असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. इंधन दरवाढीचा फटका बसलेला असून ट्रॅक्टरद्वारे मशागतीच्या कामांचे वाढले भाव. ट्रॅक्टरद्वारे शेती मशागतीच्या कामांचे एकेरी भाव. लाडक्या बहिणींनो, KYC नसेल तर पैसे मिळणार नाहीत. पात्र 1,70,00,000 महिलांना नियमित लाभ मिळणार. तेल्हारा तालुक्याला वादळाचा तडाखा बसलेला असून 620 हेक्टरवरील केळीचे नुकसान झालेले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावलेला असून अनेक ठिकाणी घरांची पडझड झालेली आहे. वृक्ष उन्मळून पडले. उमरा परिसरामध्ये वादळी वाऱ्याने केळी, संत्रा, लिंबू बागा उद्ध्वस्त झालेल्या आहे. 8 गावातील केळी, संत्रा, लिंबू, पपईच्या बागांचे मोठे नुकसान झालेले आहे. वादळी वाऱ्यासह पावसाचे थैमान झालेले असून केळी बागांच्यामध्ये मोठे नुकसान झालेले आहे. दानापूर परिसरामध्ये मान्सूनपूर्व पावसाचा फटका बसलेला आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावलेला असून बागायतदार, शेतकरी हवालदिल झाले. नुकसानीचा पंचनामा करून मदत देण्याची शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते. बीज उत्पादनामध्ये अव्वल चिखलीचा फटका. सोयाबीन कार्यक्रमामध्ये 60% कपात झालेली आहे. महाबीजच्या निर्णयाने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होते. चिखली परिसरामध्ये वादळी वाऱ्याने केळीच्या बागा जमीनदोस्त झालेल्या असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे. काढणीच्या उंबरठ्यावरील पीक उद्ध्वस्त झाले. अवघ्या 2,500 रुपयांमध्ये 25 वर्ष मोफत वीज मिळणार. वीज बिलाच्या त्रासामधून होणार मुक्ती. स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर योजना. पीक कर्जासाठी सिबिलची अट लावल्यास बँकांवरती आता होणार कारवाई. 80% उद्दिष्ट असून मुख्यमंत्र्यांचे सर्व बँकांना निर्देश देण्यात आले. शेतकऱ्यांना मिळतोय मोठा दिलासा. 5 लाखांचे कवच. मात्र आभा कार्डनंतर मेडिकल बिल, अन्यथा कोणतीही वैद्यकीय प्रतिपूर्ती मिळणार नाही. शेगाव तालुक्यामध्ये पाणी टंचाई तीव्र असून 7 गावांसाठी 6 विहिरी अधिग्रहित झालेल्या आहेत. जलसाठे घटल्याने प्रशासनाची उपाययोजना. 5,500 शेतकऱ्यांची KYC अद्याप सुद्धा प्रलंबित आहे. 30 जूनपूर्वी प्रक्रिया पूर्ण न केल्यास PM किसान हप्ता रोखणार. मान्सूनपूर्व पावसावरती अवलंबून पेरणीची घाई नको. 100 मिलीमीटर पाऊस पडू द्या. कृषी विभागाचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सल्ला देण्यात आला. केळीच्या बागा जमीनदोस्त झालेल्या असून 8 गावांना वादळी वाऱ्यासह पावसाचा बसलाय फटका. करमाळा तालुक्यामध्ये नुकसान भरपाईची मागणी केली जाते. घरांवरील पत्रे तसेच सोलरचे सांगळे उडाले. शेती मशागतीची कामे पूर्ण झालेली असून शेतकऱ्यांच्या नजरा आता आभाळाकडे लागलेल्या आहे. रोहिणी नक्षत्र कोरडे गेल्यास शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडणार. धुळवाडमध्ये हलक्या मल्चिंग पेपरचा फटका बसत असून 125 हेक्टरवरील टमाटो पीक संकटामध्ये सापडलेले आहे. 100 शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असून कंपनी विरोधामध्ये कारवाईसह भरपाईची मागणी केली जाते. फळबाजारामध्ये जांभळांची ब्लॅक ब्युटी, लिची 300, करवंद 200, जांभूळ 400 रुपये किलो. आंबा फळांचा राजा, पण भावामध्ये जांभूळच महाराजा. एसटीच्या स्मार्ट कार्डच्या नावाखाली एजंटकडून प्रवाशांची लूट होते. पावती 199ची, उकरतात 250 रुपये. ॲक्टिव्हेशनसाठी पुन्हा 200 रुपयांची मागणी केली जाते. हिंगोलीतील कृषी बाजार विदर्भाच्या हळदीने जाम झालेला आहे. 70% हळद विदर्भातील आहे. भाव मिळाल्याने मराठवाड्यामधून वाढली आवक. एल निनोचे सावट, शेतीसमोर संकट तर पूर प्रवण क्षेत्रातील 70 गावांना दिलासा मिळतोय. यंदा आपत्ती विभाग लागला कामाला.
डोंगरकडा परिसरातील हजारो केळीची झाडे जमीनदोस्त झालेली आहे. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे. कळमनुरी तालुक्यातील सुकडवीर, भाटेगाव, वरुड, हिवरा, जामणगाव आदी पावसांचा तडाखा बसलेला आहे. 2.25 लाख शेतकऱ्यांना 2,200 कोटींची कर्जमाफी मिळणार. राज्य शासनाकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली आहे. रोह्यामुळे शेतकरी योजनांना ब्रेक लागलेला असून मजूर मिळत नसल्याने होते तक्रार. सुशिक्षित बेरोजगार तरुण रोह्याच्या कामाकडे वळल्याने शेतकऱ्यांना शेतीसाठी मजूर मिळवणे कठीण झालेले आहे. परतूर तालुक्यामध्ये तीव्र उन्हाच्या कडाक्याने पीक करपलेले असून ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला आहे. मुबलक पाणी असून सुद्धा शेंडे सुकलेले आहे. वीज पुरवठा खंडित झालेला आहे. वरुणराजा लवकरे निम्न दुधनामध्ये 32% पाणीसाठा. बळीराजा ही चिंतेमध्ये सापडलेला आहे. बाष्पीभवन आणि उपशामुळे पाणी पातळी खालावलेली आहे. खाद्यतेलाच्या भेसळीचा मेळ होत असून आरोग्याशी खेळ केला जातोय. सूर्यफुलाचे पीक कमी असले तरी बाजारामध्ये तेल मुबलक आहे. वादळी वाऱ्याचा फटका बसत असून फळपिकांसह सोलर पॅनल भुईसपाट झालेले आहे. परभणी जिल्ह्यामध्ये परभणी, गंगाखेड, जिंतूर तालुक्यातील काही भागाला फटका बसलेला असून भरपाईची मागणी केली जाते. पुराच्या संकटामध्ये सुद्धा गाव आणि प्रशासन राहणार कनेक्टेड. सेलू तालुक्यातील 11 अतिसंवेदनशील ठिकाणी सार्वजनिक उद्घोषण प्रणाली कार्यान्वित होणार. केळीच्या घडाला वर्तमानपत्राचा आधार मिळतोय. कुणी बांधल्या फाऱ्या. उन्हामुळे खराब होणारे केळीचे घड बचावासाठी शेतकऱ्यांची धडपड होते. भंडारा जिल्ह्यातील 38,890 शेतकऱ्यांना मिळणार 322 कोटींची कर्जमाफी. नियमित कर्जदार शेतकऱ्यांना प्रोत्साहन राशी मिळणार. शेतकरी म्हणतात अंमलबजावणी मात्र कधी होणार. चंद्रपूरमध्ये 48,000 शेतकऱ्यांना मिळू शकतो कर्जमाफीचा लाभ. निकषाची प्रतीक्षा असून 80,000 कर्जदार शेतकऱ्यांच्या नावाची पडताळणी. पीक कर्ज वाटपामध्ये राष्ट्रीयकृत बँकांचा यंदासुद्धा हेकेखोरपणा. कोट्यावधी रुपयांचा निधी कागदावरती. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आघाडी. 4,000 शेतकऱ्यांचे 32 कोटी रुपये माफ करण्यात आले. 23,000 जणांना 1 कोटीचे प्रोत्साहन. गडचिरोली परिसरामध्ये 28,000 शेतकऱ्यांना लाभ मिळत असून कर्जाच्या विळख्यामधून सुटका होत आहे. खरीप हंगामाच्या तोंडावरती मोठा दिलासा मिळत आहे. कुणगहाळामध्ये कायमस्वरूपी धान खरेदी केंद्राची मागणी केली जाते. ऑनलाईन प्रक्रियेसाठी मारावे लागतात हेलपाटे. मान्सूनच्या स्वागतासाठी गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी सज्ज झालेले आहे. पूर्व मशागतीची कामे अंतिम टप्प्यामध्ये असून नजरा आता आकाशाकडे लागून आहेत. सुखाची झोप लागणार. नागपूर जिल्ह्यामध्ये 38,125 शेतकऱ्यांना 645 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांनाही मिळणार प्रोत्साहनपर लाभ. वादळी पावसाने केळी उत्पादकांचे मोठे नुकसान केलेले आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेले असून भरपाई देण्याची मागणी केली जाते. जयसिंगपूर शिरोड्याला पावसाचा तडाखा बसलेला असून झाडे उलमडून पडलेली आहे. घरांवरील पत्रे सुद्धा उडाले. उगवणीच्या चिंतेने आकाशाकडे लागले डोळे. पन्हाळा पूर्वमध्ये भात पेरण्या पूर्ण झालेल्या असून पावसाची प्रतीक्षा आहे. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा, जेणेकरून हे व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील.